बातमी कोकणातून आहे। रत्नागिरी शहरामध्ये भव्य तिरंगा रॅली काढण्यात आली आहे। उद्योगमंत्री उदय सामंत, आमदार किरण सामंत या रॅलीमध्ये सहभागी झाले। शहरातील मारुती मंदिर ते जयस्तंभ अशी ही रॅली काढण्यात आलेली होती। या रॅलीमध्ये हजारोंच्या संख्येने रत्नागिरीमधील नागरिक सहभागी झाले। दरम्यान उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी राकेश गुडेकर यांनी। स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरीत भव्य अशा तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। मारुती मंदिर ते जयस्तंभ अशी भव्य रॅली निघालेली आहे आणि या रॅलीमध्ये हजारो देशभक्त असतील, नागरिक असतील। त्याचप्रमाणे आपण जर पाहायला गेलं तर आमदार किरण सामंत आहेत, त्याचप्रमाणे पोलीस अधीक्षक आहेत, त्याचप्रमाणे जिल्हाधिकारी सहभागी झालेले आहेत। आणि विशेष म्हणजे जर आपण पाहायला गेलं तर राज्याचे उद्योगमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत हे देखील या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत। कालच त्यांनी आव्हान देखील केलेलं होतं या रॅलीत सर्वांनी सहभागी व्हावं। आपल्यासोबत स्वतः सामंत साहेब आहेत। सर, काल तुम्ही आव्हान केलेलं होतं रॅलीमध्ये हजारो जणांनी सहभागी व्हावं आणि आज भव्य अशी रॅली निघालेली आहे। रत्नागिरीकरांनी देशाप्रतीचं आणि झेंडाप्रतीचं प्रेम हजारोंच्या उपस्थितीमध्ये दाखवून दिलेलं आहे। मी प्रशासनाला देखील धन्यवाद देतो। अतिशय चांगल्या पद्धतीनं त्यांनी देखील या नियोजनामध्ये सहभाग घेतला आणि विशेषतः रत्नागिरीकरांना मी धन्यवाद देतो। ही गर्दी पाहता एकंदरीत काय सांगाल? कारण देशभक्तांची गर्दी मोठी या रॅलीत आणि विशेषतः पोलीस असतील, प्रशासन असेल, सर्व सहभागी झालेले आहे। तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की 2 दिवसापूर्वी मी जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून सगळं पक्षीय राजकारण बाजूला ठेवून या रॅलीमध्ये सामील व्हा असं रत्नागिरीकरांना आवाहन केलं होतं आणि हजारो रत्नागिरीकर या रॅलीमध्ये सामील झालेले आहेत। निश्चितच जर आपण पाहायला गेलं तर भव्य अशी तिरंगा रॅली रत्नागिरीत निघालेली आहे आणि हजारो रत्नागिरीकर असतील, त्याचप्रमाणे देशभक्त असतील या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत। राकेश गुडेकर, NDTV मराठी, रत्नागिरी।